आमच्या ओमकाच्या बड्डेचा यंत्रणा लावण्यासाठी गेलो गावात. गावात गेलो आणि पप्पू शेटला फोन केला. पप्पू शेटला म्हटलं, पप्पू शेट आपल्या भावाचा बड्डे करायचा आहे, काय तर द्यायला लागते. पप्पू शेट पण बोलला, आहे शेतकरी, काय पाहिजे फक्त बोला. मी बोललो, काय द्यायचं दे तुझ्या इच्छेनं. दिले की पप्पू दादा पण. दादा मी साहिल आणि आमच्या नितिकेशने काढले की पैसे पप्पू दादा पण. आणि मी आणि आमचा नितीश कांबळे गेलो का केक आणायला. सावळीमधली एकदम प्रसिद्ध बेकरी. या सर्विस पण एकदम कडकच असते बघा. ह्या मालकाने व्यवस्थित पॅक करून दिलं बघा मस्तपैकी. कॅन्डर ब्रिकेशनं मला की ट्रॅक्टर काढला, गाड्या झुईन दिसणं अशी फिरवली बघा एका चाकावरच. आणि काय आलो की बड्डे ठिकाणी केक घेऊन आमच्या पप्पूदाच्या दारात. पप्पूदादा केक कसा बाहेर काढायला बघा बॉक्सातून एकदम रॉयल स्टाईलमध्ये. ही आमची गँग कशी आहे बघा, जबराट. बघा लहान मुलंसुद्धा कशी केकची वाट बघत बसल्यात, कारण केक खायला पाहिजे म्हणून. मग काय हिवाळा हे लागले ते बघा आमच्या ओमकारला. ही बघा आमच्या नितिकेशनं कॅन्डल कशी लावली एका दणक्यातच. एक काळी आणि वन मेन शो, विषय संपला की राव. कॅन्डल पण घेतला पेट ना दिन घेणार नुसता. हे बघा सगळी कशी टाळा वाजवते एकदम आनंदी होऊन. पण आमच्या भावानं पण जीव सगळ्यांनी तेवढाच लावलाय ओमकारने आमच्या. हे बघा गाणी बिन लावली ती दंगाच नुसता. आता पप्पू दादा आमचं केकच चालतंय बघा, नादन घेणार नुसता. भावांनो व्हिडिओ आवडला असता तर लाईक कमेंट नक्कीच ठोका.